आवाज जनतेचा। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट अबू राजस्थान या आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक संस्थेचे संस्थापक दादा लेखराज उर्फ ब्रह्मा बाबा यांच्या 56व्या स्मृती दिवसानिमित्त 18 जानेवारी शनिवार हा दिवस सिव्हिल लाईन्सतील ब्रह्मकुमारीज सेवा केंद्र रिसोड येथे विश्व शांती दिवस म्हणून साजरा केलाय। ब्रह्मकुमारी सेवा केंद्र रिसोर्टच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी ज्योती दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत विशेष ज्ञान योग आणि तपस्या भट्टीचे आयोजन करण्यात आले होते। स्त्री शक्तीच्या विश्वातील सर्वात मोठ्या संघटनेचा पाया रचणारी ब्रह्मकुमारी संस्थेचे संस्थापक पिताश्री ब्रह्मबाबा यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विश्वातील 140 देशात एकाच वेळी ब्रह्मबाबांना स्मरण करून साजरा केला जातो, अशी माहिती रिसोड ब्रह्मकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी ज्योती यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिली। दिदींनी सांगितले की बाबांनी श्रीला शक्ती बनवण्याचा असा निश्चय केला की आपली सारी संपत्ती विकून त्यांनी संस्था स्थापन केली आणि त्यांच्या संचलनाची जबाबदारी स्त्री शक्तीकडे देऊन ते मागे झाले। 18 जानेवारी 1969 रोजी ब्रह्मबाबा दादा लेखराज कृपलानी संपूर्णतेची स्थिती प्राप्त करून अव्यक्त झाले। त्यानंतर आजपर्यंत विश्वातील जवळपास 140 देशात 45,000 पेक्षा जास्त समर्पित बहिणी तनमन धनाने आपली सेवा देण्याचे कार्य निरंतर करीत आहेत। 20 लाखापेक्षा जास्त लोक या संस्थेचे नियमित विद्यार्थी आहेत, जे दररोज चालणाऱ्या मुरली क्लासला उपस्थित राहतात। तसेच 2 लाख युवा समर्पित होऊन सेवा देत आहेत। समाजातील प्रत्येक व्यक्तीला राजयोग समजावा आणि ईश्वरीय गुणांचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी राजयोग एज्युकेशन आणि रिसर्च सेंटरच्या माध्यमातून 20 विविध प्रभागाची स्थापना केली असून त्यामार्फत सातत्याने सेवा कार्य देश विदेशात प्रभावीपणे सुरू आहे, असे मार्गदर्शन करताना ज्योती दिदींनी सर्वांनी ब्रह्मबाबांचे अनुकरण करून स्वस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी पुरुषार्थाची गती वाढवावी असा सल्ला दिला। सकाळी 4 वाजल्यापासून तर दुपारी 12 वाजेपर्यंत योग आणि ज्ञानवर्धक क्लास करून ब्रह्मबाबांना स्मरण करण्यात आले। स्मृती दिवस साजरा करण्यासाठी ब्रह्मकुमारी गीता दिदी, ब्रह्मकुमारी वंदना दिदींसह सेवा केंद्राच्या भाऊ बहीण यांनी विशेष सहकार्य केले। स्मृती दिवसाला रिसोडसह तालुक्यातील मांगुळ, झनक, रिठद, मांगवाडी, कंकरवाडी, मोहोजा, बोरखेडी, सवड इत्यादी गावाच्या गीता पाठशाळेचे भाऊ बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।